कुलस्वामी श्री ज्योतिबा, कुलस्वामिनी आई काळम्मा देवी आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आजच्याच दिवशी 17 मे 1975 रोजी श्री बसवंत यल्लाप्पा कुडचीकर यांची लेक सुधा आणि श्री महादेव ईश्वर सुतार यांचा मुलगा चिरंजीव वसंत यांचा शुभ विवाह संपन्न झाला. कुमारी सुधा आता सौ सुधा वसंत सुतार झाली आणि चिरंजीव वसंत हा आता श्री वसंत सुतार म्हणून गृहस्थाश्रमात प्रवेश करता झाला. लग्नापूर्वी श्री वसंत हे मिलिटरीमध्ये होते. त्यांची भरती 1961 सालची. एके दिवशी अगदी सहजच ते मिलिटरी बॉडी चेकअप साठी गेले. तिथल्या परीक्षकाने त्यांच्या छातीवर जोरात पंच मारला, पण तरीही ते जागेवरचे हल्ले नाहीत. नियमित व्यायाम आणि बॉडी मेंटेन असल्यामुळे त्यांचं सिलेक्शन अगदी सहजपणे झालं. नियतीच्या मनात त्यांच्या हातून देशसेवा करून घेण्याचंच योजलेलं असल्यामुळे अगदी सहजच ते देशाचे जवान झाले. बांगलादेश आणि बर्मा यामध्ये झालेल्या 1971 सालच्या युद्धात बाबांचाही खारीचा वाटा होता. ही आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठीही अभिमानाची बाब. नंतर ते पुणे खडकी येथे शिफ्ट झाले आणि नियतीने इथे त्यांच्या ओंजळीत अगदी भरभरून आनंद ओतला आणि पहिला बेटा मानाचा फेटा असं म्हणत त्यांच्या घरी एक राजस सुकुमार जन्माला आला. नियतीने अगदी पहिल्याच वेळेस आनंदाने भरभरून दान दिलं असल्यामुळे आनंदानं मन इतकं भरून संतोष पावलं होतं की त्या राजकुमाराचं नाव संतोष ठेवलं. 15 वर्ष देश सेवा करून 30 सप्टेंबर 1976 साली त्यांची रिटायरमेंट झाली. हा क्षण देखील एका जवानाच्या आयुष्यात आनंद देणारा, कारण 15 वर्ष देश सेवा करून अगदी सही सलामत सुखरूप आपल्या परिवारात येणं हा आनंदी क्षण नियतीने त्यांच्या पदरात अगदी अलगदपणे टाकला होता. एकमेकांचे धागे इतके मनापासून जोडले होते की एकमेकांच्या सोबतीने, एकमेकांच्या साथीने नशिबाचे धागे भक्कम आणि बळकट झाले होते. रिटायरमेंट नंतर ते देखील बाहेर छोटी मोठी कामं करत असत. त्याच दरम्यान त्यांचं टेल्को कंपनीमध्ये सिलेक्शन झालं आणि तिथे नव्या जोमाने नव्याने पुन्हा एकदा सर्व्हिस सुरू झाली. त्यानंतर खरं सुख ज्याला म्हणतात, आपल्या आयुष्यात लेकीचं येणं आणि आपल्या आयुष्यात लेकीचं आपल्या अंगणात खेळणं, आणि हाच आनंद त्यांच्या आयुष्यात परमेश्वरानं अगदी भरभरून दिला. घरात बेटी सुखाची पेटी उघडत त्यांना दीपा हे कन्यारत्न झालं. टेल्को कंपनीमध्ये सर्व्हिस करत असताना चॅम्परिंग मशीन बनवली आणि त्यांना त्यासाठी आदरणीय श्री रतनजी टाटा यांच्या हस्ते पारितोषिकही मिळालं. याचा आनंद आणि अभिमान काय वर्णावा. त्यांना मॅन ऑफ द मंथ, मॅन ऑफ द इयर अशी पारितोषिकं देखील मिळाली आणि मिलिटरी नंतरच्या या सर्व्हिसमध्ये देखील त्यांनी आपल्या कामानं आपलं नाव कमावलं. कंपनीमध्ये ते बॉक्सिंग देखील खेळत. याबरोबरच त्यांना क्रिकेट आणि कॅरम बोर्डची आवड होती. यानंतर पुन्हा एकदा नियतीने आणखी एक गोड दान त्यांच्या पदरात टाकलं. घरात आणखी एक कुलदीपक जन्मास आलं. शेंडेफळ, सदैव सगळ्यांच्या काळजाजवळ. त्याचं नाव संदीप ठेवलं. ज्या वेळेस टेल्को कंपनीमध्ये कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन सुरू होतं, यामध्ये बाबांचाही सहभाग होता. त्या पडत्या काळात मात्र आई आणि आजीनं घर नेटकेपणाने आणि नीट सांभाळलं. आई शिवणकाम करून घरात हातभार लावत असे. परमेश्वर कृपेने कित्येक संकटांवर मात करत त्यांचा संसार असाच पुढे आनंदात सुरू आहे. दोघांना संगीताची खूप आवड. बाबांना क्लासिकल आणि आईला भावगीत, भक्तिगीत आवडतं. आईला पत्त्यांचे डाव खेळायला खूप आवडतात. ती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळ्या लहान मुलांना घेऊन पत्ते खेळायची. तशी ती प्रत्येक कामात खूपच फास्ट आहे. देवाने तिला एक्स्ट्रा एनर्जी देऊन सुपर फास्ट मॉम बनवलाय. ती वयाच्या 70व्या वर्षी पण इतकं काम करते की तिच्या समोर तरुण मुली सुद्धा दमून जातात. त्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली. ती म्हणजे बाबांच्या आईचं निधन झालं. पण आजीच्या पूर्व पुण्याईनं घरात एक मुलांची लग्न कार्य पार पाडत संसार पुढे आनंदात चालू राहिला.
सगळं कसं सुरळीत चालू होतं. आयुष्यातल्या चढ उतारांना अगदी व्यवस्थित सावरत संसार वेल बहरत होती. आणि यामध्ये बाबांना 2005 मध्ये मात्र हार्ट अटॅक आला. त्यांची बायपास सर्जरी झाली. आजी आजोबा, पूर्वजन्मीची पुण्याई आणि या जन्मातलं सत्कर्म इतकं फळास आलं की या संकटावर देखील मात करून बाबा सुखरूप सही सलामत घरी आले. आता आई बाबा त्यांच्या रिटायरमेंटचं आयुष्य आनंदाने जगत आहेत. मिलिटरी आणि नोकरी, घरातील जबाबदाऱ्या यातून कधी कधी बाबांना आपल्या मुलांना घास भरवायला वेळ मिळाला नाही की कधी जास्त वेळ देता आला नाही. म्हणूनच की काय, हा सगळा आनंद ते नातवंडांसोबत घेत आहेत. आपल्याला आयुष्यात जे मिळालं नाही, आपल्याला जे पाहायला मिळालं नाही, जणू ते आपल्या नातवंडांना पाहता यावं, अगदी भरभरून मिळावं म्हणून या वयातही ते नातवंडांना अगदी खांद्यावर बसवून फिरवत असत. कधी आपल्या मुलांना चिवकाऊचा घास भरवायला वेळ मिळाला नाही, पण आज ते आपल्या नातवंडांना अगदी मांडीवर बसवून आनंदाने खाऊ घालतात. हा एक दैवी आशीर्वादच म्हणावा. मुलगा संतोष आणि सुनबाई आरती यांचा मुलगा क्रिश आणि मुलगी धनश्री, मुलगी आणि जावई सौदीपा आणि राहुल यांचा मुलगा आर्यन, मुलगा संदीप आणि नयन यांचा मुलगा म्हणजे नव्या पिढीतलं शेंडेफळ म्हणजेच शौर्य. यामुळे हा संसार आता हसरं गोकुळ झाला आहे. हेच हसरं गोकुळ एकत्र नांदत ठेवण्याचं मोठं कसब आणि मोठी पुण्याई या दोघांनी स्वतःसोबत बांधली आहे. म्हणूनच आजच्या विभक्त कुटुंबाच्या काळामध्ये सुद्धा संतोष आणि संदीप ही दोन्ही मुलं एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आपल्या लेकाच्या वर्कशॉपमध्ये अगदी मनापासून बाबा कधी कधी अभिमानाने राबून मुलांना मार्गदर्शनही करत असतात. आता वयोमानानुसार दुकानात जाऊन पूजा करून अधिक पुण्याई बांधण्याचं काम ते नियमित करत असतात. कदाचित हेच पाहून त्यांच्या डोळ्यांना आणि मनाला संतोष वाटत आहे की आपले दोन्ही कुलदीपक एकत्र सुखाने नांदत आहेत. आपली लाडाची लेक, परक्याचं धन, आपल्या काळजाचा तुकडा काढून जेव्हा राहुल रावांच्या हातात दिला, त्यावेळी राहुल रावच काय तर त्यांचं संपूर्ण कुटुंब आपल्या लेकीला जीवापाड जपत आहे. तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी पाठबळ देत आहे. तिच्या भावनांची कदर आणि तिचा मनापासून आदर करणाऱ्या जावई राहुल आणि त्यांच्या सर्व कुटुंबाबद्दलची मनात कृतज्ञता घेऊन आई बाबांचा ऊर मात्र समाधानाने भरलेला आहे की आपली लाडाची लेक दिल्या घरी सुखाने नांदत आहे. आई नेहमी बाबांची सावली बनून त्यांच्या पाठीशी सतत उभी असते. पण तरीही तुझं माझं जमेना, तुझ्या विना कर्मेना ही म्हण जणू आई बाबांसाठीच आहे असं आम्हाला वाटतं. म्हणूनच आम्ही सगळेजण त्यांना गमतीने टॉम अँड जेरी म्हणतो. 15 वर्ष देशसेवा करून सदैव आपल्या मागे जवान हा किताब मिळवलेल्या राष्ट्रप्रेमी, देशप्रेमी 82 वर्षीय तरीही जवान असणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मावळ्यास आणि त्यांच्या नावाचं कुंकू लेवून त्यांची सावली झालेल्या सुखी संसारात रमलेल्या दोघांना लग्न वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. आयुष्याचे विविध रंग अनुभवास मिळालेल्या कित्येक चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड देत एकमेकांच्या साथीने तेरा साथ है तो मुझे क्या कमी है असं म्हणत समृद्ध सहजीवनाची 50 वर्ष पूर्ण करणाऱ्या या जोडीस श्री वसंत आणि सौ सुधा सुतार यांना लग्न वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी काय द्याव्या शुभेच्छा? आयुष्यात दुःख आणि संकटांचा पुढे कधी न पडो सामना. समृद्ध सहजीवनाचं हे गुपित तुमच्या आशीर्वादातून आम्हा सगळ्यांना मिळावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.